महिलांच्या काही साध्या सवयींमुळे घरात सुख, शांती आणि श्रीमंती येऊ शकते आणि काही सवयींमुळे नकळत दारिद्र्यही येऊ शकतं. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक घरासाठी खूप उपयोगी आहेत. सर्वात पहिली सवय म्हणजे जास्त नखरे न करणे. अनेक वेळा आपण पाहतो की सतत तक्रार करणे, प्रत्येक गोष्टीत कमी शोधणे किंवा असमाधानी राहणे यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होतं. पण ज्या घरात महिला समाधानी आणि शांत स्वभावाची असते तिथे आनंद आणि सकारात्मकता आपोआप वाढते. त्यामुळे साधेपणा आणि समाधान हीच खरी श्रीमंती मानली जाते. दुसरी सवय म्हणजे दररोज तुळशीजवळ दिवा लावणे. भारतीय परंपरेनुसार तुळस ही खूप पवित्र मानली जाते. संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि असं मानलं जातं की माता लक्ष्मीची कृपा अशा घरावर सदैव राहते. ही एक छोटी सवय असली तरी तिचा परिणाम खूप मोठा असतो. तिसरी सवय म्हणजे घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे. घरात फाटलेल्या वस्तू, जुनं आणि नको असलेलं सामान साठवून ठेवलं तर ते नकारात्मक ऊर्जा वाढवतं. त्यामुळे अशा वस्तू वेळोवेळी काढून टाकणं खूप गरजेचं आहे. ज्या घरात स्वच्छता असते तिथे आनंद, समाधान आणि प्रगती कायम राहते. चौथी आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे साधेपणा आणि सात्विकता. ज्या महिलांमध्ये साधेपणा असतो त्या नेहमी शांत, प्रेमळ आणि सकारात्मक विचारांच्या असतात. त्यांच्या या स्वभावामुळे घरात एक वेगळीच शांतता आणि समाधान टिकून राहतं आणि अशा घरातच खऱ्या अर्थाने सुख समृद्धी येते. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार ठेवणे. प्रत्येक परिस्थितीत चांगलं पाहण्याची सवय लावली तर जीवन खूप सोपं आणि आनंदी होतं. नकारात्मक विचारांमुळे फक्त तणाव वाढतो, पण सकारात्मक विचारांमुळे प्रगतीचे नवे मार्ग उघडतात. तसेच घरातील मोठ्यांचा आदर करणे आणि लहानांवर प्रेम करणे ही सुद्धा एक मोठी सवय आहे. ज्या घरात एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम असतं तिथेच खऱ्या अर्थाने सुख आणि समाधान मिळतं. शेवटी एवढंच सांगायचं आहे की या सवयी खूप मोठ्या किंवा अवघड नाहीयेत, पण रोजच्या आयुष्यात या छोट्या गोष्टी पाळल्या तर त्याचा परिणाम खूप मोठा दिसून येतो. घरात आनंद, शांती आणि श्रीमंती टिकवून ठेवण्यासाठी या सवयी नक्की अंगीकारा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.